राऊतसाहेब, कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 7 एप्रिल पर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण आहे. पण 31 तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सामोरा जाणार आहे. हो, माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं. अच्छा, म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क नाही, आहे, नाही, संवाद आहे. मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. संपर्क तुका अतिरेकी आहे. कुणाल कामरा अतिरेकी, देशद्रोही. हा, कोण आहे तो? नाही नाही, तो पण अल कायद्याचा मेंबर आहे का? नाही नाही, तो अतिरेकी नाही. पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं जातं बघा, की संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिलीभगत किंवा का असतं मिलीभगत आहे? संसदेने या सगळ्या गोष्टी होत्या. कुणाल कामरा हे या देशातले कलाकार आहे, एक कवी आहे, एक लेखक आहे. मुलाखत केली होती, पॉडकास्ट झालं होतं तुमचं, तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की हे म्हणू त्याला शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं? शिंदेचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का? कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का? कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का? कुणाल कामरा हा फुटीरतावादी आहे का? कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही. देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात. आम्ही सुद्धा सहन केलेले आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे. पण राऊतसाहेब, तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे. आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं आहे. मग काय बोलणं का होऊ नये? उद्या जर माझ्यासमोर प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं, अमित शहाशी बोलणं होऊ शकतं, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं. माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाहीये त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. कोणी कोणाशी बोलायचं नाही का? बोलायचं नाही? माझा परत तोच प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाल कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का? आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत, ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना. या महाराष्ट्राला असं वाटतंय अमित शहा आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू.